महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो 4 मार्च 2025 रोजी खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे का? जर आला तर ते कशा पद्धतीने चेक करायचा या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरात 3 समान हप्त्यामध्ये एकंदरीत 15,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आधार संलग्न बँक च्या माध्यमातून आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्ये 15,000 रुपये जमा होणार आहेत। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट आपल्याला माहित आहे nsmni.maha.it.जी आहे ते बेनिफिशियरी स्टेटस वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आता स्टेटस पाहण्यासाठी मोबाईल क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर यापैकी दोनपैकी एक पर्याय निवडायचा आहे। नंबर टाइप केल्याच्या नंतर गेट ओटीपी वर क्लिक करायचा आहे। क्लिक केल्याच्या नंतर आता तुमची ई-केवायसी रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल तो सबमिट करायचा आहे। आता कशा पद्धतीने स्टेटस चेक करायचा जाणून घेऊ प्रत्यक्षात। आता मित्रांनो अधिकृत वेबसाईट तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा एकदा दाखवतो। तर इथे आहे अधिकृत वेबसाईट। आल्याच्या नंतर तुमच्याकडे जर मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला नो युअर स्टेटसवर क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर काढायचा आहे। काढल्याच्या नंतर इथं मोबाईल नंबर टाका असेल, मोबाईल नंबर असतोच, मोबाईल नंबर टाका। सुरुवातीस मी टाकून घेतो माझा इथं मोबाईल नंबर समजा मी टाकला। टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चा आहे आता हा कॅप्चा भरायचा FHKWZ हा कॅप्चा भरल्याच्या नंतर गेट ओटीपी वर क्लिक केल्याच्या नंतर ओटीपी टाकल्याच्या नंतर ओटीपी कोणत्या नंबरवर जाईल हा तर लक्षात घेणं गरजेचं आहे। ओटीपी विल बी सेंड टू युअर ई-केवायसी रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर। ई-केवायसी मोबाईलच्या माध्यमातून जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर जातो। गेल्याच्या नंतर खालील तुम्हाला फार्मर नेम, फादर नेम, स्टेट, विलेज, वार्ड, रजिस्ट्रेशन नंबर, आधार डेमो, ऑथेंटिकेट स्टेटस, पेमेंट मोड, लँड सेडिंग स्टेटस, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, होम ॲड्रेस, रजिस्ट्रेशन नंबर, ई-केवायसी आहे का नाही पूर्ण हे सुद्धा या स्टेटसवर सविस्तर अशी माहिती तुम्हाला दिसून येईल। खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुमचं पेमेंट स्टेटस, तुमचं नाव, कोणत्या बँकेमध्ये क्रेडिट झाला, अकाउंट नंबर, UTR नंबर, ट्रान्सफर कसा झाला, फील्ड सुद्धा होत आहे, फील्ड झाला तर ते स्टेटस सुद्धा तुम्हाला दिसून जाईल। तर अशा पद्धतीने स्टेटस चेक करा। तर मित्रांनो एक शक्यता म्हणजे 4 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर धन्यवाद, जय शिवराय।